सगळ्याला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचा मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि थोडी काळजीपूर्वक पतंगी उडवा. आज दिनांक 14 जानेवारी आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला. मित्रांनो, आजची टोटल आवक 700 ते 800 मध्ये आवक कमी झालेली आहे. बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या शेतकरी मित्रांमध्ये हायस्ट आपण बघतोय 2000 पर्यंत जाते. सरासरी मित्रांनो 13, 14, 15 चाललेली आहे आणि कमीत कमी 700, 800, 900 रुपये बाजार भाव निघतोय. गोल्टीचं असंच काहीतरी 1600, 1500 पर्यंत हाईट जात होतं. आता 12, 13, 14 पर्यंत हाईट जाते आणि सरासरी आपण बघितली 700, 800, 900 मध्ये चालू आहे आणि कमीत कमी मित्रांनो 300, 400 पर्यंत चालू आहे. बघू काय बाजार भाव निघतो. आज व्हिडिओ पूर्ण बघा. आतापर्यंत आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. दररोज कांदा लिलावचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील. जशी कांद्याची क्वालिटी राहील तसं बाजार भाव जात असतो मित्रांनो. आणि आपण प्रत्येक क्वालिटीचा बाजार भाव आपल्या व्हिडिओमध्ये दाखवत असतो, प्रत्येक क्वालिटीचा कांदा दाखवत असतो. म्हणून व्हिडिओला लाईक करा. चला बाजार भाव बघूया. बोलायला 651चा 51, 700 रुपये, 711चा 40, 51, 52 रुपये, 752, 770, 80, 90, 800 रुपये देणार. किती गेलं? 800 रुपये. 800 रुपये. बरं, बारीक गोल्टी बघतो तुम्ही. 800 रुपये झाले. 800 रुपीज. कुठले आपण? पिंपळणारे. बरं, पुढं बघू. किती गेलं? 780 रुपये. 780 रुपये. 780 रुपीज. कुठला आहे कांदा? कानमंडळ. ठीक. पुढं बघू. किती गेली गोल्टी? 552. 552 गेली. 552 रुपीज. बघ शकतो. 552. 552 रुपीज. कुठले दादा? मेंढाने. ठीक. पुढं बघू. 1300 रुपये. 1300 रुपीज. बघ शकतो तुम्ही. 1300 रुपये. 1300. कुठला आहे कांदा? पालखेडचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणं आहे. पालखेडचा कांदा आहे. 1300 रुपये. 1300 रुपीज. पुढं बघू. 652 रुपये जाईल. बघू शकतो तुम्ही. गोल्टी 652. 652 रुपीज. कुठले आपण? शिंदोड. बर, कोणतं बियाणं होतं याचं? बरं, ठीक. शिंदोडचा कांदा आहे. 552 रुपये जाईल. 552 रुपीज. ओके. पुढं बघू. किती गेली गोल्टी? 790 रुपये गोल्टी जाईल. 790 रुपीज. 790. कलर आहे एक साईज गोल्टी. बरं, कुठले आपण? खेडगाव. ठीक. कोणतं बियाणं होतं दादा याचं? बरं, पुढं बघू. बघू शकतो खाद आहे. 500 रुपये झाले. 500 रुपीज. कलर दिसतो. कुठले आपण? शिंदवड ना. ठीक. 1170 रुपये जाईल. बघू शकतो कांदा. 1170. 1170 रुपीज. मिक्स साईज आहे. कुठला आहे कांदा? ठीक. बघू शकतो तुम्ही. गोल्टा माल आहे. किती गेलो गोल्टा? 822 रुपये. 852 रुपीज. 822. कुठले आपण? रायपूरचा कांदा आहे ना. ठीक. ओके. 822 रुपये. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती केलं? 1138. 1138 रुपीज. कुठले आहात आपण? जोपूरचा कांदा आहे. बरं, 1138. कोणतं बियाणं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. ओके, धन्यवाद दादा. पुढं बघू. किती गेलं? 1314 रुपये. 1314 रुपीज. मीडियम साईज कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. मीडियम साईजमध्ये कांदा आहे. एक साईज माल आहे. 45 ते 50 साईज आहे. कांदा कुठला बोलले? परसूलचा कांदा आहे. आणि कोणतं बियाणं होतं याचं? बरं, ठीक. घरगुती बियाणं आहे. पुढं बघू. हे किती गेलं? 1285 रुपये जायले हा कांदा. 1285. 1285 रुपीज. कुठला आहे कांदा? नारायणगावचा कांदा आहे. 1285. ठीक. पुढं बघू. बघ सगळी साईज आहे कांद्याला. 50 ते 55 साईज आहे. किती गेलो? काय भाव गेलं? 1650 रुपये. 1576. 1576 रुपीज. कुठला आहे कांदा? जोपूरचा कांदा आहे. पहिली स्ट्रीप आहे का? आणले होते आधी? असं. ठीक. कोणतं बियाणं होतं याचं?
हे नारळी नारळी बियाणं आहे ना, लाल चंदन लाल चंदन सुपर क्वालिटी कांदा आहे बघ तुम्ही. पुढे बघू. बारीक गोल्टी आहे 650 रुपये जाईल, 650 रुपीज. कुठले आपण 1280 रुपये बघ तुम्ही, 1280 रुपीज, 1280 रुपये. कुठला आहे कांदा? भयाळ्याचा कांदा आहे, 1280 रुपये जाईल. आणि गोल्टी किती गेली दादा? 550 रुपये गोल्टी जाईल, 550 रुपीज. बयाळे ना. बियाणं कोणतं होतं दोघांचं? घरगुती बियाणं. ठीक. किती गेले? 1361 रुपये बघ तुम्ही, मीडियम साईज मध्ये कांदा आहे. 1361, 1361 रुपीज. कुठला आहे कांदा? उर्दू. 1361 उर्दूचा ना. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? चायनाचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघू. किती गेलं? 1200 रुपये बघ तुम्ही, 1200 रुपये, 1200 रुपीज. कुठले आपण? चिंचोला ना. ठीक. किती गेली गोल्टी? काव गोल्टी किती गेली? 551 बघ तुम्ही, 551 जाईल, 551 रुपीज. कुठला आहे कांदा? सोग्रस. ठीक. काय भाव गेलं? 1290 रुपये, 1290 रुपीज, 1290 रुपये. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होते? घरगुती बियाणं. ठीक आहे. वर पुढे बघू. किती गेला कांदा? 1331, 1331 रुपीज, 1331. कुठला हा कांदा? खडक ओझर. बर. कोणतं बियाणं होतं याचं? पुन्हा फुरसुंगी. खडक ओझरचं कांदा आहे, 1331, 1331 रुपीज. पुढे बघू. किती गेलं दादा? किती गेलं? 1440 रुपये, 1440 रुपीज, 1440 रुपये. कुठला आहे कांदा? वडाळी. ठीक. किती गेलो? 1270 रुपये, 1270 रुपीज, 1270. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं. ठीक. पुढे बघू. काय भाव गेलं? 1525 सुपर क्वालिटी कांदा आहे बघ तुम्ही, एक साईज माल आहे, 50 ते 55 साईज. 1585. ओके. 1585 रुपीज. कुठला आहे कांदा हा? तांगडी. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? अच्छा. ठीक. बियाणं कोणतं होतं त्याचं? आवळा. ठीक. काल परवा होते तुम्ही? किती गेलं होतं? 1650. अच्छा. आज थोडं कमी गेलं आहे ना. बरं. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची, एक साईज माल आहे, 45-50 साईज आहे कांद्याला. किती गेला? 1401, 1401 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा हा? तांगडी. बरं. तांगडीचा कांदा आहे 1401 रुपये. आणि बियाणं कोणतं होतं सर याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. किती? 1251, 1251 रुपीज, 1251. बघ शकून क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? अच्छा, इकडे का? 1251. शेलूचा कांदा आहे ना, शेलूपुरी. बरं. कोणतं बियाणं होतं याचं? बियाणं कोणतं होतं? घरगुती. आणि हे किती गेलो? 1261 हा कांदा जाईल बघ शकतो तुम्ही, मिक्स साईज आहे. बरं. 1261 रुपये, 1261 रुपीज. हा कांदा कुठला आहे? आसरखेड्याचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. ओके. पुढं बघू. काय भाव गेलं? 1350 रुपये, 1350 रुपीज, 1350 रुपये. कुठला आहे कांदा? कानमंडळीचा कांदा आहे, 1350 रुपये जाईल. काल परवा होते का? वणीला होते. किती गेलो तिकडं? 1400 रुपये. आज 1350 गेला ना इकडं. बरं. कोणतं बियाणं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे. ठीक. धन्यवाद दादा. किती गेलं? 1308 रुपये, 1308 रुपीज. कुठला आहे कांदा? गंगापूरचा. गंगापूर डॅम ना.
साखरी गंगापूर. अच्छा. आणि कोणतं बियाणं आहे याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेले? बघू शकतो खाद 361 जायले 361 रुपीज. क्वालिटी बघू शकतो खादची. कुठले? तांगडी. ठीक आहे. किती गेला कांदा? 1290 रुपये. 40 ते 45 साईज आहे कांद्याला. बघू शकतो 1290 रुपये. 1290 रुपीज. कुठला आहे कांदा? शिरसानेचा कांदा. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. ठीक. पुढे बघू किती गेलं? 1290 रुपये. 1290 रुपीज. 1290 रुपये. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. काल परवा होते का? नाही ना. ठीक. किती गेलं होतं वणीला? असं चालू आहे का? ठीक. कोणतं बियाणं बोललं याचं? घरगुती. ओके. पुढे बघू किती गेलं? 700 रुपये गोल्टी झाले. बघू शकतो 700 रुपीज. 700 रुपये. कुठले आपण? सेलूपुरी ना. कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं. ठीक. सेलूपुरी. पुढे बघू 1341. 1341 रुपीज. 1341. कुठला आहे कांदा? दरसवाडीचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं त्याचं? अच्छा. ठीक आहे. 1341. पुढे बघू किती गेलं? 1300. 1341. फक्त 1300 गेलं. अच्छा. 1300 रुपये जायले. 1300 रुपीज. सेम क्वालिटी कांदा दोघं. बरं. हा कांदा कुठला आहे? दरसवाडीचा कांदा आहे ना. बरं. ठीक. किती गेलो? 1281 रुपये. बघू शकतो 1281 रुपीज. कुठला कांदा? वरखेडा. पुढे बघू 1241. 1241 रुपीज. कुठला आहे कांदा? हा शिरसानेचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं? चायनाचं बियाणं आहे. ठीक. पुढे बघू किती गेलं? 700 रुपये जायले गोल्टी. बघू शकतो 700 रुपीज. कुठली आपण? का हो? कुठली गोल्टी? बर. पुढे बघू बघू शकतो गोल्टी आहे. किती गेली गोल्टी? 601 रुपये. 601 रुपीज. कांदा किती गेला? कांदा खादे. अच्छा. नंतर लावायचं. कुठला आहे कांदा? शिंदेचा आहे ना. ठीक. ओके. पुढे बघू